हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फार्मा स्टडीग्राम। आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम। ही सिस्टीम खूप महत्त्वाची आहे। जसं की तुम्ही पाहत आहात दिवसेंदिवस हाय ब्लड प्रेशरच्या केसेस हे खूप जास्त वाढत आहे। तर मग आपल्याला माहिती असलं पाहिजे की ब्लड प्रेशर इन्क्रीज कसा होत असतो। सुरुवातीला तर एक कंडिशन अशी असते की सपोज हा एक पेशंट आहे ज्याचा ब्लड प्रेशर लो झालेला आहे। ब्लड प्रेशर जर लो झाला तर आपल्या बॉडीमध्ये जी किडनी आहे तर तिथे सेन्स रिसेप्टर प्रेझेंट असतात। जसंही ब्लड प्रेशर हा लो झाला असेल तर किडनी रेनिन नावाचा हॉर्मोन रिलीज करते। किडनीने रेनिन हॉर्मोन रिलीज केला की लिव्हर अँजिओटेन्सिनोजेन हा हॉर्मोन रिलीज करते। नंतर रेनिन ॲक्ट होतो अँजिओटेन्सिनोजेनवर आणि फॉर्म करतो अँजिओटेन्सिन 1। देन अँजिओटेन्सिन 1चं कन्वर्जन अँजिओटेन्सिन 2 मध्ये होत असते बाय युझिंग द एन्झाईम अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम, त्यालाच आपण ACE एन्झाईम सुद्धा म्हणत असतो। देन अँजिओटेन्सिन 2 हा ॲक्टिवेट करत असतो ॲड्रेनल ग्लँडला अँड रिलीज करत असतो अल्डोस्टेरॉन। जर अल्डोस्टेरॉन हे ब्लडमध्ये रिलीज झालं असेल तर अल्डोस्टेरॉन हा किडनीवर ॲक्ट करणार आहे आणि किडनीवर जर ॲक्ट झाला असेल तर किडनीला स्टिम्युलेट करत असतो रिॲब्झॉर्प्शन ऑफ द सोडियम क्लोराईड आणि वॉटर काढण्यासाठी। आणि सोडियम क्लोराईड आणि वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जर बॉडीमध्ये इन्क्रीज झालं तर ब्लड प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी हा रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम ही रिस्पॉन्सिबल असते। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।